विघ्नहर्ता। प्रभाग क्रमांक 20 मध्ये येत्या 15 तारखेला आपले उमेदवार सुरेश कुलकर्णी, अबोली कुलकर्णी, संगीता लवाटे आणि चंद्रकांत शंकर आगोंडे हे 4 उमेदवार तिकडे वेगळे होते लोक आणि 20 प्रभाग मधून आपल्या सगळ्यांना मी विनंती करायला आलो आहे की येत्या 15 तारखेला या ठिकाणी धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकवायचा ना। हो साहेब, माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर आहेत। लाडक्या बहिणी मी सांगतो नेहमी, या उमेदवारांच्या पाठीशी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला। आणि म्हणून लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, हे लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवणार आहे तुम्ही। हो तारखेला लाडकी बहिणी योजना सुरू आहे ना, ती लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार हा शब्द द्यायला मी तुम्हाला आलोय। आणि आगोंडे यांनी इथल्या पुनर्विकासासाठी जे काम केलेलं आहे ते काम मी आपल्याला सांगतो। शिवाजीनगरमध्ये SRAचं 3D सर्वेक्षण पूर्ण झालंय। लवकरच MIDCची विभागाची NOC पुढच्या आठवड्यामध्ये मी उदय सामंतला सांगतो, MIDC मंत्री ताबडतोब या ठिकाणी तुम्ही त्याची NOC देऊन टाका। आणि म्हणून नवी मुंबई शहरामध्ये सगळ्यात आधी शिवाजीनगर झोपडपट्टीचं SRAच्या माध्यमातून विकास होतोय, पुनर्विकास होतोय। आपल्याला हक्काची घरं पाहिजे ना, पक्की घरं पाहिजे, मालकी हक्काची पाहिजे, मोठी घरं पाहिजे, चांगल्या सोयी सुविधा पाहिजे ना। मग पाहिजे, मग तुम्ही काय देणार, तुम्ही काय करणार? धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही। तुम्हाला परिवर्तन घडवायचं ना, मुंबईत बदल घडवायचा आहे ना, मग हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून तुम्हाला द्यायला लागेल। आणि म्हणून येत्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा आणि या 4ही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा। 25 वर्ष या ठिकाणी आगोंडे निवडून येत आहेत कामामुळे, त्यांनी केलेल्या कामामुळे। आणि त्या कामाची पोचपावती येत्या 15 तारखेला देखील या भागातल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ दिल्याशिवाय राहणार नाही। आणि भरघोस मताने आतापर्यंत जेवढा लीड मिळाला त्याचा सगळा रेकॉर्ड तोडायचा आहे तुम्हाला। नंबर 1 नी निवडून येणार। नंबर 1 ला कोण आहे? चारही लोक नंबर 1 ला आली पाहिजे। 4ही लोकांचा नंबर 1 चालला पाहिजे। अशासाठी सगळ्यांनी एकत्र एक दिलाने काम करा। आणि 15 तारखेला एवढा मोठा मॉब जर उतरला तर समोरच्याचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही, तर राहील। तिकडे पण एवढे लोक आहेत, तिकडे पण आहेत, समोर आहेत, आणि तुमच्या सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी सगळी भरपूर माणसं आहेत। त्यामुळे तुमचा विजय पक्का आहे। 11 वाजल्यापासून तुम्ही थांबला त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो। आपल्याला थांबावं लागलं, परंतु मला संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत आणि म्हणूनच नव्या मुंबईमध्ये देखील मी कालही परवाही या ठिकाणी आलो, आजही आलेलो आहे। आणि निवडणूक होईपर्यंत मी नव्या मुंबईवर बरोबर लक्ष ठेवणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, आपण एकजुटीने काम करा, एक दिलाने काम करा आणि नव्या मुंबईवर विकासाचा भगवा फडकवा, धनुष्यबाणाचा भगवा फडकवा, बाळासाहेबांचा भगवा फडकवा, एवढीच विनंती करतो। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब।